व्यापारी बँकेच्या गिरणारे शाखेचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न। उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या 28व्या गिरणारे शाखेचे उद्घाटन खासदार राजाभाऊ वाजे, जिल्हा उपनिबंधक फयाज मुलानी, आमदार सरोज आहिरे व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी उपस्थित खासदार राजाभाऊ वाजे, जिल्हा उपनिबंधक फयाज मुलानी, आमदार सरोज आहिरे, माजी आमदार योगेश घोलप, अध्यक्ष दत्ता गायकवाड, ज्येष्ठ संचालक निवृत्ती आरिंगळे, उपाध्यक्ष मनोहर कोरडे, जनसंपर्क संचालक अरुण जाधव, दिनकर आढाव, राजाराम धनवटे, विलास शिंदे, ज्येष्ठ माजी संचालक त्र्यंबकराव गायकवाड, लाला जैन, हस्तोपंत विष्णुपंत, पुंडलिक थेटे, अमित देवकर, राजाराम धनवटे, माजी नगरसेवक संतोष साळवे, दिगंबर नगरकर, सुनील आडके, रामदास सदाफुले, उमेश धोंगडे, श्रीराम गायकवाड, सुनील चोपडा, वसंत आरिंगळे, जगन आगळे, सुधाकर जाधव, अशोक चोरडिया, डॉक्टर प्रशांत भुतडा, विलास पेखडे, नितीन खोले, गणेश खरजूल, योगेश नागरे, रंजना बोराडे, कमल आढाव तसेच गिरणारे गावसह परिसरातील शेतकरी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गरज होती पंचक्रोशीतील अतिशय मोठ्या बाजारपेठेचं गिरणारे या गावावर अवलंबून असतात आणि व्यापारी बँकेच्या माध्यमातून नक्कीच आमच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी चांगला फायदा होईल। कारण बँकेत आम्ही लहान असल्यापासून ती बँक आणि त्या बँकेचं कार्य बघतोय। ती बँक म्हणजे बँक वाटतच नाही, अतिशय घरच्यासारखं त्या ठिकाणी वातावरण असतं। तिथले अधिकारी असतील, संचालक असतील, हे नेहमी सरकारच्या भूमिकेमध्ये असतात आणि त्यामुळे आज 1961 साली सुरू झालेली बँक आज 1000 कोटीच्या जास्त वर त्यांचा त्या ठिकाणी व्यवहार याचा सुरू आहे। तर नक्कीच आमच्या भागाला आदरणीय नाना सर्व संचालक आपले सर्वांचे मनापासून आभार मानेल की आपण आपल्या बँकेची सेवा आमच्या गावापर्यंत पोहोचवली। याचा फायदा नुसता गावालाच नाही तर पंचक्रोशीतील आमच्या सर्व शेतकऱ्यांना होणार आहे। कुठलंही काम आपण बँकेत घेऊन गेलात की आपण इतर बँकेची आपण परिस्थिती बघतो, लोक ओळखीचे नसतात, व्यवस्थित ट्रीटमेंट त्या ठिकाणी मिळत नाही, पण अतिशय घरच्यासारखी वागणूक आमच्या या व्यापारी बँकेमध्ये मिळते। याचा नक्कीच आमच्या भागाला फायदा होईल आणि मी माझ्या गावाच्या वतीने आपल्याला शब्द देतो की नक्कीच आमचे शेतकरी आपल्या बँकेमध्ये व्यवहार करतील। जे काही लागेल ते सहकार्य देखील आमच्या भागाकडून आपल्याला होईल, बँकेकडून देखील आमच्या शेतकऱ्यांना, आमच्या परिसरातील सर्व नागरिकांना सहकार्य होईल अशा आशा व्यक्त करतो। या गिरणारा शाखेचे उद्घाटन ज्यांच्या हस्ते झालं ते नवनिर्वाचित राजाभाऊ वाजे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या जिल्ह्याचे उपनिबंधक मुलानी साहेब, देवळाली मतदारसंघाचे सन्माननीय आमदार सरोजताई आहेर, याच मतदारसंघाचे माजी आमदार योगेश घोलप, या बँकेचे ज्येष्ठ संचालक आणि आमचे मार्गदर्शक त्र्यंबकरावजी गायकवाड, लाला जैन, माझे मित्र विलास शिंदे, विष्णुपंत मजदुरे, दिलीपजी थेटे, पुनीतजी थेटे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व व्यापारी बँकेचे संचालक, बँकेवर प्रेम करणारे उपस्थित बांधवांना आणि भगिनींना, खरं तर नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेची स्थापना 1961 साली नाशिक रोड परिसरातील मारवाडी समाजाची काही मंडळींनी स्थापन केली आहे। ती स्थापन करताना त्यांच्या मागचा हेतू एवढाच होता की ज्या भागामध्ये आपण शाखा किंवा बँक उघडतो आहे त्याच्या आजूबाजूला जो काही ग्रामीण भाग आहे आणि या ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी प्रगती झाली पाहिजे हा दृष्टिकोन त्यांच्या डोळ्यासमोर असेल असं मला वाटतं।
कारण आपण बघतोय की ग्रामीण भागातला असा जो शेतकरी कुटुंब आहे आणि शेतकरी कुटुंबातल्या लोकांना असं वाटतं की आज शेतीची परिस्थिती आपल्या सर्वांना माहीत आहे आणि म्हणून त्या शेतकरी कुटुंबामध्ये देखील त्यांना असं वाटतं की माझा मुलगा शिकला पाहिजे म्हणून आपला शेतकरी बांधव आपल्या मुलाला शिकवतो, सवरतो, मोठा करतो, मुलगा पदवीधर होतो. परंतु पदवीधर झाल्यानंतर देखील त्याला नोकरी मात्र मिळत नाही आणि तो मुलगा विचार करतो की माझ्या आई वडिलांनी एवढं काबाड कष्ट केलं, मला एवढं शिकवलं, मोठं केलं, मी पदवीधर झालो परंतु मला नोकरी मिळत नाही, मी माझ्या आई वडिलांची सेवा करू शकत नाही, मी माझ्या बहिणीच्या लग्नाला हातभार लावू शकत नाही, ही खंत त्या मुलाच्या मनामध्ये राहते. आणि म्हणून अशा विद्यार्थ्यांनी नामवेद न होता आपला स्वतःचा व्यवसाय उभा केला पाहिजे, हा दृष्टिकोन त्याच्या डोळ्यासमोर आला पाहिजे. आणि जर व्यवसाय उभा करायचा असेल तर त्याला भांडवल लागतं आणि म्हणून तो विचार मनामध्ये ठेवून या ठिकाणी आपल्या बँकेची स्थापना झाली. त्याचं कारण असं आहे की त्या बँकेच्या माध्यमामधून आज आमच्या परिसरामध्ये नाशिक रोड शहर असेल, ग्रामीण भाग असेल, या ग्रामीण भागामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी किंवा अनेक पदवीधर झाल्यानंतर त्यांनी कर्ज घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय उभा केला. अनेक उद्योजक तयार झालेले आहेत. आज या नाशिक जिल्ह्यामध्ये नामवंत उद्योजक जे असतील त्या यादीमध्ये नाशिक रोड देवाली व्यापारी बँकेचे लोक देखील त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून ही 28वी शाखा आमच्या देवळी मतदारसंघातील मोठी बाजारपेठ असलेल्या गिरणारी गावामध्ये आज हा उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे. ज्यांच्या हस्ते या शाखेचं उद्घाटन झालं असे लोकप्रिय खासदार आदरणीय राजाभाऊ वाजे, या बँकेचे चेअरमन आदरणीय दत्तानारायण गायकवाड, माजी चेअरमन आमचे बंधू निवृत्तीनाथ आरिले, ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे त्र्यंबक दादा असतील, मनू दादा असतील, सर्वच आदरणीय व्यासपीठ, कारण व्यासपीठावर सर्वच मान्यवर आहेत, सर्वच आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व संचालक मंडळ, समोर बसलेले सर्व माझ्या मतदारसंघातील नागरिक आहेत, या बँकेचे ग्राहक आहेत, काही सभासद आहेत, सर्वांचं मी मनापासून या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. कारण देवळी व्यापारी बँक म्हटलं तर आम्ही एक सर्व कुटुंबच आहोत, म्हणून एक कुटुंबाची छोटी सदस्य म्हणून आपल्या सर्वांचं स्वागत करणं हे माझं कर्तव्य समजते. मी खरोखर दत्तानाना असतील आणि आमचे निवृत्ती महाराज आरिले असतील आणि सर्व संचालक मंडळ, आपण जो काही हा निर्णय घेतलेला आहे की गिरणाऱ्यासारख्या बाजारपेठेच्या ठिकाणी शेतकरी बहुल भागामध्ये आपण ही जी शाखा आणली, खरोखर माझ्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने, व्यापारी वर्गाच्या वतीने आपले धन्यवाद देते. कारण विलासकांनी सांगितलं की सरकारी बँका ज्या आहेत कसा जास्त या शेतकऱ्यांचा करतात. अनेक वेळा आम्ही समस्या कलेक्टर साहेबांपर्यंत, दादांपर्यंत, शासनापर्यंत पोहोचत असतो, परंतु त्याच्या सुधारणा फार कमी होत असते. परंतु व्यापारी बँकेसारखी बँक जेव्हा आली तर नक्कीच एक मदतीचा हात आमच्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि जी विनंती आमचे विलासखन्ना असतील किंवा आमचे विष्णुखंड दाते असतील की खरोखर 5 लाखाची मर्यादा ही थोडी कमी आहे, काही काळ जाऊ द्या, परंतु इथला व्यवहार सगळा बघून आपण, मला असं वाटतं की ही मर्यादा नक्कीच, मला असं वाटतं की वर्षभरातच आपल्याला वाढवण्याची नक्कीच ही वेळ येणार आहे. कारण अतिशय चांगला व्यवहार इथल्या लोकांचा आहे आणि मला वाटत नाही की इथल्या गावांमध्ये आपल्याला कुठलीही दवंडी पिटायची आणि कुठलीही वसुलीसाठी नोटीस काढायची गरज पडेल. एक अतिशय चांगला समृद्ध कसा शेतकरी आहे, परंतु शेतकऱ्याला शेवटी भांडवल हे खूप महत्वाचं असतं आणि शेतकऱ्याबरोबरच लघु उद्योग जे आहेत त्यांनाही या बँकेचा खूप मोठा आधार होणार आहे. माझ्या मतदारसंघात अनेक ठिकाणी जर आपण अशा बँकांच्या शाखा जर दिल्यात तर मला असं वाटतं की बँकेलाही आपला व्यवहार वाढवण्यासाठी जी काही आपल्या ठेवी आहेत त्या आता 621 कोटीवरून नक्कीच 1000 कोटींपर्यंत जातील असं माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा आहे. आणि आपला जो या नाशिक जिल्ह्याचे नवनिर्वाचित लोकप्रिय, खरोखर त्यांनी या जिल्ह्यामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये एक आपलं मानाचं स्थान निर्माण केलं आणि एक आपले प्रत्येकाला हवे असणारे खासदार राजाभाऊ वाजे, तसेच आमचे या देवळाली मतदारसंघाच्या आमदार आयताई
आमचे मार्गदर्शक आदरणीय दत्ताजीनाना गायकवाड, आदरणीय साहेब योगेश बापू घोलप, आपल्या सर्वांचे ज्येष्ठ त्र्यंबकदादा गायकवाड आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व बँकेचे संचालक, सर्व अधिकारी वृंद आणि या परिसरातील सर्व लोकप्रतिनिधी आणि समोर उपस्थित सर्व मित्र, गावकरी, पत्रकार मित्र आणि छायाचित्रकार मित्रांनो, खऱ्या अर्थानं मी या नानांना आणि आपल्याला आणि या सगळ्या संचालक मंडळाला मनापासून धन्यवाद देतो. विष्णू आता बोलले तर काही शंका नाही, कारण हा जो परिसर आहे हा नाशिक तालुक्याचा हा पश्चिम परिसर पट्टा जर म्हटलं तर हे गिरणारे गाव हे व्यापारी गाव म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध आहे. परंतु ह्या गावाच्या आजूबाजूला जेवढे खेडे आहेत हे उत्कृष्ट शेतकरी आहेत आणि त्या प्रत्येकाचा संबंध या गिरणारे गावाशी येतो. आणि तात्यांनी हे सांगितलं की सेंट्रल गोदावरी बँक जी आहे तिथं 27 गावांचीच मर्यादा होती, त्यामुळे या बाकीच्या खेड्यांना त्या बँकेचा लाभ घेता येत नव्हता. आणि म्हणून धन्यवाद याच्या करता येईल की खऱ्या अर्थानं जिची गरज या परिसरातील शेतकऱ्यांना, लघु उद्योजकांना, छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना खऱ्या अर्थानं होती ती म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांच्या हक्काची लाडकी म्हणजे देवळाली व्यापारी आहे. आणि तिची स्थापना आपण आज या ठिकाणी केली, त्याबद्दल परिसरातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी आपल्याला धन्यवाद देतो. आणि नाना आपल्याला मी नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचं विशेष अभिनंदन करेन की आता आपण भाषणामध्ये बऱ्यापैकी सर्वांनी ऐकलं की जिल्ह्यातील सर्वात चांगला व्यवहार असणारी, कामकाज असणारी ही बँक आहे. फक्त जिल्ह्यातच नाही, महाराष्ट्रात जवळपास 500 बँक आहे. 500 बँकामध्ये जरी क्रमवारी काढायला सगळे तर पहिल्या 10 मध्ये नंबर आले. 520 कोटीच्या ठेवी, 400 कोटीचं कर्ज वाटप आणि 1000 कोटीचा टर्नओव्हर एवढी आकडेवारी सांगून जाते की बँकेची परिस्थिती काय आहे. एवढंच आपण बँकेवरती आम्ही जेव्हा अधिकारीवर बघतो अशा आकडेवारी समोर आली जास्त काय पुढे बघायची गरज पण पडत नाही. या बँकेचे पाठीमागच्या 4-5 वर्ष झालं की सहकारी विभागात कामकाज करतो नाशिकच्या सहकारी विभागामध्ये. तर एक विशेष अनुभव मला असा आला इथे की या बँकेचा जो अधिकारी कर्मचारी वर्ग आहे अतिशय पोलाईट, नम्र आणि त्यांचं जे सादरीकरण आहे ते सादरीकरण पण अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं असतं. त्यामुळे आमचे जे अधिकारी असतात बँकेच्या ज्या वसुलीच्या कारवाई असतील किंवा इतर परवानगी असतील ज्याच्या देताना त्यात जास्त बघायची गरजही आम्हाला पडत नाही. त्या सर्व कर्मचाऱ्यांचंही अभिनंदन, कारण ह्या शिखरावरती जी बँक गेली त्यात आपलंही कॉन्ट्रिब्युशन नक्कीच स्फूर्ती आहे. थोडंसं सहकाराबद्दल जर पाठीमागच्या 10 वर्षात जर बोलायचं झालं तर पाठीमागच्या 2014 पासून सुरुवातीच्या कालावधीमध्ये सहकाराकडे म्हणजे केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल असं धोरण ठेवलं गेलं की शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे. शेतकरी हा शेवटचा घटक आहे, त्याला मेन प्रभावात आणला पाहिजे, त्याचा विकास झाला पाहिजे. तर 14-15च्या कालावधीत जर आपण बघितलं तर जे देशाचं किंवा राज्याचं धोरण असायचं की FPO फॉर्मेशन असेल, FTC फॉर्मेशन असेल, याच्याकडे असायचं. त्या FPO FTC फॉर्मेशनचा म्हणजे आपण आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी ज्या शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केल्या असतील त्याचा शासनाकडे असा सर्वे केला की याच्यामध्ये सर्व समावेशक असा इन्क्लुझिव्ह ग्रोथ नाहीये किंवा सर्वांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे केंद्र शासनाच्या हे लक्षात आल्यानंतर पाठीमागच्या 2-2.5 वर्षापूर्वी केंद्रामध्ये एक स्वतंत्र असं सहकार खातं निर्माण करण्यात आलं. सरकारी बँकेच्या गिरणारी येथील 28व्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर, आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय फैयाजी गुलाटी साहेब, बँकेचे अध्यक्ष आदरणीय दत्तानाना गायकवाड, देवटी महाराज दारिगे, आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय त्र्यंबकदादा गायकवाड, शिवसेनेचे महानगर प्रमुख आदरणीय विलासअण्णा शिंदे, आदरणीय राजारामांना गणवटे, योगेश बापू घोलप, आमदार सरोजताई आहे, आदरणीय विष्णुपंत मैत्रुनी, आदरणीय दिलीप भाऊ खेडे, आमचे स्नेही आणि मार्गदर्शक आदरणीय पुण्यरावजी खेटे, निवृत्ती दादा घुले आणि उपस्थित सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व मान्यवर, माता भगिनी, नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेच्या 28व्या शाखेचं उद्घाटन आज गिरणारे या घाटी झालं.
आणि परिसरात जे कमी होते की कमतरता दूर झाल्यासारखं समजत आहे. आपल्याला माहिती मिळालेलीच आहे की 621 कोटीच्या ठेवी असलेली बँक नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि चांगल्या चालणाऱ्या बँकेची सर्वात मोठी प्रथम क्रमांकाची बँक आहे. या सर्व माहितीत सर्वात महत्वाची माहिती अशी आहे की काही वर्षापूर्वी बँकेचा एनपीए 44% होता आणि आज तो 0% झालेला आहे. मला वाटतं की सगळ्यात चांगली गोष्ट या बँकेची झालेली आहे आणि त्यासाठी जे संचालक मंडळाने जे मेहनत घेतली, प्रयत्न केले, त्यामुळेच आज सहकारावरचा विश्वास उडत असताना सहकारावर पुन्हा विश्वास कसा आपण करावा यासाठी या बँकेने एक मोलाचं पाऊल उचललेले आणि आपण सर्वजण त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. मला या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून बोलवल्याबद्दल संचालक मंडळ आदरणीय दत्तानाना त्यांच्या संचालक मंडळाचे आभार मानले पाहिजे. त्याचं कारण थोडं भावनिक आहे. मी बँकेचा सभासद आहे इथपर्यंत बरोबर आहे. मी खासदार झालो हा विषय अजून पुढचा आहे. परंतु ज्या बँकेच्या संस्थापक संचालकांमध्ये माझे आजोबा होते त्या बँकेच्या एका शाखेचं उद्घाटन मला करता आलं माझ्या हस्ते. माझ्या वतीने म्हणजे माझ्या दृष्टीने तो माझ्यासाठी एक भावनिक प्रश्न आहे. आणि खास करून गिरणाऱ्यासारख्या गावात उद्घाटन करायला बोलवलं, जिथून त्या लोकांनी मला भरभरून आशीर्वाद त्या कालच्या झालेल्या निवडणुकीत दिला. म्हणजे एक दुग्ध सरकार योग ज्याला आपण म्हणतो तसा हा योग आहे. मी अतिशय नम्रपणे हे पद स्वीकारलेलं आहे. आज नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेच्या 28व्या शाखेच्या उद्घाटनाच्या प्रसंगी आज मी व्यापारी बँकेच्या सर्व सभासद, संचालक, ठेवीदार, कर्जदार या सर्वांना मी शुभेच्छा देतो. त्याचबरोबर बँकेच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या 28व्या गिरणाऱ्या शाखेचे उद्घाटन आज आमच्या सर्वांच्या उपस्थितीत आणि जिल्ह्याचे उपनिबंधक आदरणीय मुलानी साहेबांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं. मी माझ्या वतीने आणि आपल्या मतदारसंघाच्या सर्व मतदारसंघाच्या वतीने बँकेच्या संचालक मंडळाला आणि बँकेला मनपूर्वक शुभेच्छा देतो. अशीच उत्तरोत्तर प्रगती बँकेची होत राहो आणि सहकारात एक नवा आयाम त्यांनी निर्माण करावा ही भावना व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत. स्टार न्यूज साठी रोहित गायकवाड, नाशिक.